माझ्या मुलाची मुंज करायला नकार दिलास काय तर म्हणे माधवा, तू नरहरीची मुंज करून फार मोठी चूक करतोय, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय करतोय. अरे एखाद्याला बोलता येत नाही म्हणून किती मस्करी कराल त्याची. नरहरी, तुझ्यातल्या देवत्वाची साक्ष तू आम्हाला वारंवार पटवून दिलीस, पण एक आई वडील म्हणून तुझे बोबडे शब्द ऐकण्याची आम्हाला वारंवार इच्छा होत आहे. तू इच्छा व्यक्त केली म्हणून तुझ्या मुंजीचा घाट घातला. मुंज होण्याने सगळं काही ठीक होणार असेल तर मी हवं तेवढं शुल्क देऊन तुझी मुंज घडवून आणीन. वेळ प्रसंगी प्राण जरी त्यागावा लागला तरी तुझी मुंज घडवून आणील. हा शब्द आहे या माधव पंडिताचा.